प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। ज्या व्यक्तीला गाव कुसाच्या बाहेर स्वतःची ओळख नव्हती, ज्या व्यक्तीला समाजामध्ये कोणी ओळखत नव्हतं, ज्याला कधी कोणी दारात उभं करत नव्हतं, अशा व्यक्तीला आंबेडकरी समाजानं भरभरून दिलं। आंबेडकरी समाजानं मोठे केलेले हेच लोक नंतर बेईमान झाले, हा देखील एक इतिहास आहे। बेईमान झालेल्यांची यादी फार मोठी आहे। आंबेडकरी समाजाच्या जीवावर मोठं व्हायचं, आंबेडकरी समाजाकडून बिदागी घ्यायची, आंबेडकरी समाजाकडून मान प्रतिष्ठा मिळवायची, समाजामध्ये नाव कमवायचं आणि नंतर आंबेडकरी समाजालाच बेईमान व्हायचं। या बेईमानांची यादी फार मोठी आहे। यादी कुणाकोणाची सांगणार, नाव कुणाकोणाची सांगणार, पण या बेईमानांच्या यादीमध्ये सर्वोच्च स्थानी जर कोणी असेल, जे सर्वोच्च स्थानी 10-12 जणांची जी काही नाव असतील, त्याच्यामध्ये सुषमा अंधारे हे एक नाव सर्वोच्च स्थानी आहे। मित्रांनो, सुषमा अंधारे ह्या कधीच कोणत्याही विचारधारेच्या होऊ शकल्या नाही, कधी कोणत्या नेत्याच्या होऊ शकल्या नाही। त्या ना धड रामदास आठवले साहेबांच्या होऊ शकल्या, ना त्या धड मनोजभाई संसारे यांच्या होऊ शकल्या, ना त्या धड शरद पवार साहेबांच्या होऊ शकल्या, ना धड त्या काँग्रेसच्या होऊ शकल्या, ना कुणाच्या होऊ शकल्या। आणि म्हणून प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी या सुषमाताई अंधारेंना लांबत ठेवलं। सुषमा अंधारेंना जवळपास फिरकू सुद्धा दिलं नाही, कारण प्रकाशजी आंबेडकर हे बुद्धिवान नेते आहेत, त्यांना माहित आहे कोण कसं आहे म्हणून। त्यांच्याकडे माणसं पारखण्याची कला आहे आणि सुषमा अंधारे ही बेईमान महिला आहे हे प्रकाशजी आंबेडकरांच्या त्याच वेळेला लक्षात आलेलं होतं। आणि म्हणून कदाचित प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी सुषमाताई अंधारेंना आपल्यापासून दूर ठेवलं। या सुषमाताई अंधारे देवी धर्मावरती टीका करायच्या, म्हणजे आंबेडकरी जनतेला खुश करण्यासाठी, बहुजनांना खुश करण्यासाठी, संविधानवाद्यांना खुश करण्यासाठी देवी धर्मावरती टीका करायच्या, देवीची नक्कल करायच्या। इतकंच नाही, बाळासाहेब ठाकरेंवर सुद्धा त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन टीका टिप्पणी केली। आजच्या सुषमा अंधारे रोजच्या रोज बाळासाहेब ठाकरेंची आरती ओवाळताना आपण पाहतोय, बाळासाहेब ठाकरेंची आरती गाताना आपण त्यांना पाहतोय। ज्या देवीची त्यांनी कालपर्यंत नक्कल केली, टर उडवली, टिंगल केली, त्या देवीची आरती गाताना आज आपण सुषमा अंधारेंना पाहतो। त्या देवीच्या समोर नतमस्तक होताना आज आपण सुषमा अंधारेंना पाहतो। कोण कोणाची भक्ती करावी, कोणी कोणाची भक्ती करू नये, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। आम्हाला त्याबद्दल आक्षेप असण्याचं काही एक कारण नाही। सुषमा अंधारेंनी काल देवीवरती टीका टिप्पणी केली, टिंगल टवाळी केली, आज त्या देवीची आरती गाण्यामध्ये, आरती करण्यामध्ये मग्न आहे, दंग आहे। त्याबद्दल आम्हाला काही घेणं देणं नाही। सुषमा अंधारे यांनी काय करावं, काय करू नये, हा त्यांचा प्रश्न आहे। राजकीय स्वार्थासाठी, पोटपाणी भरण्यासाठी त्या करत असलेल्या उपद्व्याप त्यांनाच लखलाभ, आम्हाला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही। ज्या दिवशी त्या आंबेडकरी विचारधारा सोडून थेट उलट प्रवासाला निघाल्या, उलट दिशेला निघाल्या, त्या दिवशी त्यांचं आमचं नातं संपलं। सुषमा अंधारे आमच्या कोण आहेत? कोणीच नाही। ज्या दिवशी त्या आंबेडकरी वाटेवरून थेट ठाकरेंच्या वाटेवर गेल्या, त्या दिवशी सुषमा अंधारे हा अध्याय आमच्यासाठी संपला। मग आज सुषमा अंधारे यांच्या आठवण येण्याचं कारण काय? मित्रांनो, उपवर्गीकरण हा आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न झालेला आहे। या उपवर्गीकरणामुळे सरकारनं 2 समूहांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। मातंग समूह आणि बौद्ध अनुयायी यांच्यामध्ये हा संघर्ष लावून देण्याचं काम सरकारनं हाती घेतलेलं आहे। परंतु बौद्धांमधील आणि मातंगांमधील सबकदार नेत्यांमुळे हा संघर्ष
जातीय संघर्ष होत नाहीये, याला थोपवण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहे. ठीक आहे, मातंग समूहामध्ये काही 2-4 बिंडोक असतील जे सरकारच्या ह्या षडयंत्राला बळी पडले असतील, परंतु याचा अर्थ संपूर्ण मातंग समूह हा सरकारच्या षडयंत्राला बळी पडलेला नाही, सरकारच्या काळाला बळी पडलेला नाही. मातंग समूह हा आंबेडकरवादी आहे. तो तथागत बुद्धांच्या काळापासून आमच्याशी त्यांचे रक्ताचे नाते आहे. राजा प्रसेनजीत तथागतांचे अनुयायी, त्या राजा प्रसेनजीत यांच्यापासून मातंग समूहाचे आमचे रक्ताचे नाते आहे. मातंग समूह हा आमचा भाऊ आहे. काही 2-4 बिंडोक लोकांमुळे आम्ही मातंग समूहापासून आमचं नातं तोडणार आहोत का? आणि सरकारनं कितीही अशी उपवर्गीकरणाची काही नाटकं केली तरी मातंग समूह आणि बौद्ध अनुयायी यांच्यामध्ये रक्ताचं इतकं नातं घट्ट झालेलं आहे की उपवर्गीकरण सुद्धा त्याच्यामध्ये विष घालू शकत नाही. हे इतकं घट्ट नातं आहे. आणि त्याच्यामध्ये सुषमा अंधारेंनी नाक खुपसण्याचं कारण काय? आमचं आम्ही पाहून घेऊ. मातंग समूह आणि बौद्ध अनुयायी आमचं आम्ही पाहून घेऊ. सुषमा अंधारे सारख्या महिलेनं ज्या आंबेडकरवादापासून त्यांनी फारकत घेतलेली आहे, त्या महिलेनं विनाकारण यात लुडबुड करता कामा नये. आंबेडकरवाद्यांना शिंगावर घेण्याचं काही कारण नाही. सुषमाताई, तुम्ही ठाकरेंच्या पक्षात आहात, तिथं तुम्ही सुखी आहात. तुम्हाला तिथं गाडी मिळाली असेल कदाचित प्रवास करण्यासाठी, तुम्हाला तिथं पगार पाणी चालू असेल भाषण करण्यासाठी, तो तुम्ही घ्या, सुखानं राहा. परंतु आमच्या मातंग समूह आणि आंबेडकरी समाजामध्ये बौद्ध अनुयायांमध्ये लुडबुड करता कामा नये. तुम्हाला तो अधिकार नाहीये. तुम्ही आंबेडकरी समाजाच्या जीवावर मोठ्या झाल्या. आंबेडकरी समाजानं तुम्हाला भरभरून दिलं, तुम्हाला नावही दिलं आणि तुम्हाला पैसाही दिला. त्या बदल्यात तुम्ही समाजाशी बेईमानी करू नका, एवढंच या ठिकाणी तुम्हाला नम्र आवाहन करतोय. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.